साहेब चला की जेवायला. तुम्ही बसा, मी आलोच. ठीक. भूक लागली मला. डबा कसा काय विसरलो मी आज. मोबाईलला काय झालंय मला कळत नाही. ऑर्डर देऊन काहीतरी मागवलं तरी असतं. नेमकी भूक लागलेली आहे. चला लंच ब्रेक झालाय ना, अजून काम करताय? हा मी ते डबा. हो अहो मी सकाळी तुम्हाला आवाज दिला पण तुम्ही गडबडीत होता. म्हटलं लाडक्या नवऱ्याला आज स्वतःच जाऊन डबा द्यावा. काय झालं? हा नाही, हाच विचार करतोय की मी असं काय पुण्य केलं होतं की मला एवढी प्रेमळ काळजी करणारी बायको मिळाली. हात धुऊन या, वाढते. ए सतीश, अरे एक ताट वाटी घे रे. हॅलो. अरे वा, आज म्हणजे अगदी मला मेजवानीच आहे. म्हणजे आता माझा लाडका नवरा सकाळपासून उपाशी आहे म्हटल्यावर एवढं करायलाच हवं ना. काय झालं? हा काही नाही, असंच आपलं. असंच आपलं म्हणजे? असंच म्हणजे मला जर अशी मेजवानी मिळणार असेल तर रोजच्या रोज घरीच डबा विसरून यायला हरकत नाही. नाही हा, तुम्ही असं काही करायचं नाहीये. अहो आत्या एवढ्या प्रेमाने डबा बनवते आणि तुम्ही रोज काय उपाशी राहणार आहात का? अहो तुम्हाला नुसतं बघितलं तरी माझं पोट भरतं. जेवणाचं काय घेऊन बसलात तुम्ही? हो का? तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही आज जरा जास्तच फिल्मी बोलताय? प्रेमात थोडं फिल्मी व्हायलाच हवं ना. जेवायचं? Damn it. घ्या सुरू करा. वा, सुंदर. गया आज पण कॅफे रिकामा. काय भानगड काय? एक्सक्यूज मी. के नाही, एक 2 मिनिटं थांबा ना. देतो ऑर्डर. दीप, ओ दीप शेठ, इथे काय एसीची हवा खाऊन पोट भरायचं आपण? देऊ दे ना यार यांना ऑर्डर. 2 मिनिटं थांबता येत नाही? 2 मिनिटांनी काय ऑफर आहे? देऊ दे ना यार ऑर्डर. काय तू पण, हे द्या ऑर्डर द्या. एक्सक्यूज मी. एक तर ते एक्सक्यूज मी नसतं, एक्सक्यूज मी असतं. 4 कोल्ड कॉफी, बर्गर, 2 पास्ता आणि मीटर कुठे गेली? सुट्टी घेतली की काय नाही आज? मी जरा आलो. हा, एक्सक्यूज मी. ज्योती नाही का, ज्योती तुमच्या इथे काम, ती कुठे दिसत नाहीये. सुट्टीवर आहे का? कायमची सुट्टीवर गेली. काय म्हणजे? हो म्हणजे नोकरी सोडून गेली ती. नोकरी सोडून गेली? असं कसं शक्य आहे? एक मिनिट, काय झालं काय नेमकं? अहो ते सगळं जाऊन तुम्ही तिला विचारा ना, मला काय विचारताय? 4 दिवस आली आणि सगळं नुकसान करून गेली आमचं. सगळं वातावरण खराब करून ठेवलं या कॅफेचं. खरं तर उगाच ठेवलं मी तिला नोकरीवरती. आधीच नाही म्हणायला पाहिजे होतं. एक मिनिट थांब. अरे लायकीत बोल. जर काय केलं असेल ना
तर तिने फायदाच केला तुमच्या या कॅफेचा. एवढी गर्दी आजपर्यंत बघितली आहे का? कोणामुळे आहे ती? तिच्यामुळे. नुकसान केलंय म्हणत. हे चला रे. अरे तुझ्या ऑर्डरचे पैसे चल रे. अरे काय झालं का दीप भाई? आज रूम एकदम वेगळीच वाटते. काही स्पेशल? नाही म्हणजे स्पेशल असं काही नाही आहे. एवढा रोमॅन्टिक माहोल. म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये काही स्पेशल असावं लागतं का रोमॅन्टिक माहोल असायला? लग्नानंतर प्रत्येक दिवसच स्पेशल असतो ना. अगदी बरोबर. बरेच दिवस झाले. मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू? तुम्ही दरवेळी मला परमिशन काय मागता? हं? विचारा ना. विचारा. म्हणजे मला असं वाटतं की नवरा बायकोमध्ये कुठलंही सिक्रेट नसावं. त्यांना एकमेकांबद्दल सगळं सगळं माहीत असायला हवं. हो ना? हो म्हणजे नक्कीच सगळं 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 माहीत असायला हवं. हा म्हणजे माहिती असायला हवं सगळंच. मग मला तुमच्या फोनचा पासवर्ड नाही माहित. फोनचा पासवर्ड कसा काय विचारू शकता तुम्ही? नाही म्हणजे अहो मी ते सहजच विचारलं. प्रीती 2026. काय झालं? आवडलं नाही का? बदलू? नाही असू द्या. काही बोलता. बरं ठीक आहे. चला मी थोडं फ्रेश होतो मग आपण बोलूया. आलो. एक मेसेज आणि या दोन्ही भावांमध्ये संशयाचं वादळ सुरू. तुम्ही कितीही प्रयत्न करा एक होण्याचा, पण मी ते होऊ देणार नाही. दीप मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ऐका ना. खूप भूक लागली. जेवायला वाटतं? हो वाटतं. आलोच. शी, एवढी मोठी संधी होती, थोडक्यात निसटली. पण हरकत नाही, पासवर्ड तरी हाती लागलाय माझ्या. आज नाही तर उद्या, पण मी या दोघांमध्ये वादळ आणणार म्हणजे आणणार.